नागरिकांना हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे। 17 सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशीच दाखल्यांचे वाटप करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे। विभागीय स्तरावरती त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। दाखले देण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी पुढील 2 दिवसात तलाठी, ग्रामसेवक, सहाय्यक कृषी अधिकारी यांच्यासाठी खास प्रशिक्षण आयोजित देखील करण्यात येत आहे। यासोबतच दाखले मिळवण्यासाठी मराठा समाजामधल्या नागरिकांनी अर्ज करावेत असं आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केलं आहे। अर्जाची छाननी करणे, तहसीलदारांच्याकडे आलेले सगळे प्रमाणपत्राचे जे अर्ज असतील त्या सगळ्या प्रमाणपत्राची छाननीमध्ये ज्यांच्याकडे पुरावे आतापर्यंत नव्हते किंवा त्यांच्याकडचा 67च्या पूर्वीचा कोणताही पुरावा नव्हता त्या लोकांचे आलेले अर्ज या वंशावळ समिती जी होती त्या वंशावळ समितीच्या निमित्तानं ग्रामस्तरीय समितीकडे जातील आणि मग त्यांच्या स्तरावरती लोकल एन्क्वायरी त्यांचे करून घेऊन त्यांचे मग रिपोर्ट सबमिट करून तहसीलदारांच्याकडे आल्यानंतर मग जिल्हाधिकारी स्तरावर प्रांतांच्या स्तरावरती त्यांना सर्टिफिकेट इश्यू होतील। दरम्यान मराठा आरक्षण अहवालामध्ये काही त्रुटी देखील आहेत का या संदर्भात आता कायदेशीर बाबी तपासून पाहत आहोत अशी प्रतिक्रिया देखील विखे पाटील यांनी दिलेली आहे। जे अहवाल शासनाला सादर झाले होते त्याच्या अंमलबजावणी संदर्भात आज चर्चा झाली आणि मग त्या अंमलबजावणीमध्ये काही त्रुटी काही अडचणी आहेत का स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब आज उपस्थित होते आणि त्यानंतर मग आता या सगळ्या कायदेशीर बाबी आपण तपासून घेतोय। साधारण 400 गुन्हे आता मागे घेण्यासंदर्भात कार्यवाही झालेली आहे। उर्वरित गुन्ह्याबद्दल सुद्धा पुढच्या 20-25 दिवसामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावरून ही अंमलबजावणी लगेच करावी अशा सूचना दिलेल्या आहेत। याच्यामध्ये घाई करण्यापेक्षा शेवटी अनेक कसोट्यांना हे आपल्याला पार करावं लागणार आहे। त्यामुळे मला वाटतं की एकदा ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मग काय वस्तुस्थिती समोर येईल त्याप्रमाणे निर्णय करू आपण। हैदराबाद गॅजेटच्या पाठोपाठ सातारा गॅजेटसाठी आता प्रशासनाकडून आणि सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात। सातारा गॅजेट